न्यूज इंडिया 27 नव्या पिढीचं नवं माध्यम। एसटी कामगार संघटनेच्या पदाधिकाऱ्यांसमवेत झालेल्या बैठकीत प्रलंबित आर्थिक मागण्यांवर निर्णय झालाय, तरी देखील त्याची अद्याप अंमलबजावणी झाली नाही। यामध्ये महागाई भत्त्याची तसेच घरभाड्याची वार्षिक वेतनवाढीची थकबाकी देण्याबाबत 15 दिवसांत मुख्यमंत्री अध्यक्षतेखाली तसेच उपमुख्यमंत्री यांच्या प्रमुख उपस्थितीत मान्यताप्राप्त कामगार संघटनेसमवेत बैठक घेऊन निर्णय घेण्याचं मान्य केलं होतं। तरी देखील 4 महिन्यांचा कालावधी संपून अद्याप अशी बैठक झाली नाहीये। त्याचप्रमाणे मुख्य सचिव तसेच प्रधान सचिव, उपाध्यक्ष, व्यवस्थापकीय संचालक यांच्यासमोर चर्चा करून देखील कुठल्याही मागण्या मान्य झालेल्या नाही। प्रलंबित आर्थिक मागण्या सोडवणुकीसाठी महाराष्ट्र स्टेट ट्रान्सपोर्ट कामगार संघटनेच्या वतीने 13 फेब्रुवारीपासून बेमुदत उपोषण सुरू करण्यात आले। एसटी कामगारांच्या जे काही आंदोलन झालं होतं त्या आंदोलनाच्या मध्ये जी काही एकतर्फी वेतनवाढ त्या ठिकाणी 2,500, 4,000, 5,000 यामध्ये जे काही विसंगती निर्माण झालेली आहे ती विसंगती दूर करण्यासाठी आणि एसटी महामंडळाच्या आर्थिक बाबींच्या संदर्भात जी काही उपाययोजना करायची यासाठी त्रिस्तरीय समिती स्थापन झाली होती आणि त्या समितीला 15 दिवसाचा अवधी देण्यात आलेला होता। त्याच्यामध्ये सचिव होते, मुख्य सचिव होते आणि एसटी महामंडळाचे उपाध्यक्ष, व्यवस्थापकीय संचालक यांची समिती स्थापन झाली होती। 15 दिवसात अहवाल सादर करण्याचे आदेश असतानासुद्धा आणि तसा शासनाचा आदेश पारित झालेला असतानासुद्धा त्यावर कुठल्याही प्रकारची हालचाल झालेली दिसून येत नाही। म्हणून एसटी कामगारांमध्ये प्रचंड असंतोष असून एसटी कामगारांचा जो काही 16 ते 20च्या दरम्यान जो काही करार झाला होता त्या करारामध्ये जी काही आमची वार्षिक वेतनवाढ होती त्या वेतनवाढीचा दर तो 3% असायला पाहिजे होता, तो 2% दिला झालेला होता। जे घरभाड्याचा जो काही दर होता 8, 16, 24 तर त्या ठिकाणी 7, 14, 21 ह्याप्रमाणे दर लागू केला होता। त्यानंतर त्यात दुरुस्ती झाली, परंतु त्याची काही जी थकबाकी आहे ती थकबाकी आत्तापर्यंत काही आमच्या कर्मचाऱ्यांना मिळालेली नाही। त्यामुळं कामगारांमध्ये प्रचंड नाराजी असून तसेच सेवानिवृत्त झालेले आमचे जे काही सहकारी आहेत त्यांचेही प्रलंबित आर्थिक देणं म्हणजे त्यांच्या रजेचं रोखीकरण आहे, या अशा सगळ्या बाबी एकंदरीत लोकांमध्ये खूप असंतोष निर्माण झालेला असल्याने आज राज्यभर हे आंदोलन चालू झालेलं आहे। आणि आज जरी समजा विभागीय कार्यालयाच्या गेटवर हे उपोषण आंदोलन चालू झालं असेल तरी आमचा जो काही टप्पा ठरलेला आहे त्याच्यानंतर आगाराच्या पातळीवर जे काही आंदोलन चालू होईल त्यातून जर समजा काही आम्ही एसटी महामंडळाचं कुठल्याही प्रकारचं आर्थिक नुकसान होऊ नये या मताचे आम्ही आहोत, परंतु शेवटी आमच्या मागण्या सोडून घेण्यासाठी आम्हाला न्याय हक्क आणि जो काही संविधानाने दिलेला हक्क आहे की आंदोलन आहे, उपोषणासारखं आंदोलन आम्ही आज सुरू करत आहोत आणि ते बेमुदत आंदोलन आम्ही करणार आहोत। याची शासनाने आणि प्रशासनाने वेळीच दखल घेऊन, या राज्याचे मुख्यमंत्री साहेबांनी वेळीच दखल घेऊन एसटी कामगारांचे प्रलंबित प्रश्न मार्गी लावे अशी मी त्यांना विनंती करतो। मी विजय पवार, विभागीय अध्यक्ष एसटी कामगार संघटना। या उपोषण प्रसंगी प्रमोद भालेकर, विजय पवार, स्वप्नील गडकरी, भूषण पाराशरे, राकेश भंडारी, नितीन बोरसे, योगेश लिंगायत, प्रवीण ठाकरे, सुनील देवरी, नंदू बच्छाव, इम्रान मंसूरी, तौसिफ शेख, महेश बाबर, सचिन गवळी, महेंद्र पाटील, अरुण खैरनार, भाऊराव बच्छाव, वैभव उतेकर आदींसह कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। न्यूज इंडिया मराठीसाठी हेमंत काळमेघसह अश्विनी पुरी, नाशिक।